हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे बघा, मी चाललेले आहे फिरायला. आणि कुठं चाललेले आहे ते तुम्हाला नंतर मी सांगतेच. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा, मी चाललेले आहे आज कारल्याच्या लेणीला, एकविराई देवीला. आणि आम्ही चाललो होतो माझ्या पप्पांच्या गाडीमध्ये. मम्मीच्या घरी गेलो तो पण शूट काय घेतलेला नाही. आणि या साईडला लावली होती गाडी पार्किंगला, कारण आतमध्ये वरती जाता येत नाही, त्यामुळे एका साईडला गाडी पार्किंगला लावली होती आणि चालत जायचं होतं. त्यामुळे हे बघा, पूर्ण एका साईडनी जंगलच आहे, मोठमोठी झाडं. आणि माझ्या मम्मीने मला दिली ती चिंचची गोळी, जी मी तोंडात टाकली होती. आणि आम्ही हे सगळे असं चाललेलो आहे. आणि तसं तर बघायला गेलं ना, कारल्याच्या लेणीला दोन्ही साईडनी जाता येतं बरं का. मेन मेन साईडनी पण जाता येतं, पण तिथनं ना पायऱ्या चढायला खूप, म्हणजे लय पायऱ्या आहेत त्या. आणि आम्ही जिथं गाडी पार्किंग केली होती ना, त्या साईडने आम्ही चाललो होतो. आणि हे बघा, चढ उतार अशा पायऱ्यांचं होतं. आणि इतक्या डेंजर पण पायऱ्या चढायच्या होत्या. आणि साधी चप्पल जर घातली तर पाय घसरण्याची भरपूर शक्यता होती. आणि हे बघा, आमची मम्मी हळू तिला लय दम लागत होता. आणि ती म्हणजे पहिल्यांदाच खरं बघायला गेलं ना, कारल्याच्या लेणीला गेली होती. आणि इथं आम्ही आता देवीला ओटी घ्यायची होती खाना नारळाची. तर ती ओटी घेत होतो. आणि ओटी घेताना माझ्या मुलीची इच्छा होती की मला पण एक गुलाबाचं फूल घ्यायचं. मग तिने पण एक गुलाबाचं फूल घेतलं. आणि आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. तर हे बघा, जे डोंगर दिसतोय ना, ते बौद्ध लेणी आहे बरं का, मस्तपैकी. आणि आतमध्ये खूप छान बघायला त्या लेणी आहेत. हे एकविराई देवीचं मंदिर आहे, जे की मी तिथनं शूट केलेलं होतं. आणि तसं बघायला गेलं की बाहेर लोक म्हणत होते बरं का, गर्दी नाही गर्दी नाही. आम्हाला पण वाटलं की आज देवीचा वार आहे, शुक्रवार, गर्दी नसेल. पण आतमध्ये एंटर केलं आणि मोठमोठ्या लाईन लागल्या होत्या की बस रे बस बाबा. पण तसं दर्शन पटपट झालं. आणि नंतरनं मला भेटली देवीची वेणी, जे की आमच्या आत्याने ओटी दिली ती. त्यावेळेस त्यांनी ती देवीची वेणी मला दिली. आणि मुलीला गुलाबाचं फूल दिलं. तिने हार दिला होता म्हणून तिला गुलाबाचं फूल दिलं. आणि हे बघा, मंदिराच्या परिसरातला इथलं आम्ही बाहेर आलतो दर्शन बिर्शन मस्तपैकी घेऊन. आणि आम्हाला जायचं होतं आतमध्ये कारल्याची म्हणजे ती एकविरायची ती लेणी बघायची होती आतमध्ये, बौद्ध लेणी. तर त्यासाठी आमच्याकडं काय तिकीट नव्हतं, ते ऑनलाईन तिकीट काढावं लागतं. ते तिकीट आणायसाठीच आमचे मामा गेले होते. तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा.